अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे। गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या गुन्हेगारांचा आका बाजूला घेऊन बसणाऱ्यांनी व केवळ मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या सुसंस्कृत पुणे शहराच्या खासदारांनी आमचे नेते अजितदादा पवार यांना राजकारण शिकू नये अशा शब्दात अमोल बालवडकर यांनी फेसबुक पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय। तर गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून मुरलीधर मोहोळांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला होता। आता त्यांना अजित पवारांच्या पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेले अमोल बालवडकर आपल्यासोबत आहेत। काय नक्की तुम्हाला म्हणायचं आहे? आपल्या सहकारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरती अशा प्रकारचे आरोप करणं हे चुकीचं वाटलं आणि एक राष्ट्रवादी पक्षाचा एक मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे जेव्हा कधी माझ्या नेत्याबद्दल जर कोणी चुकीचं स्टेटमेंट करत असेल तर त्याबाबत भूमिका घेणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। नाही, तुम्ही एक जी फेसबुकला पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की परदेशात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना मदत करणारा आका कोण, तर कोण आहे हा आका? हे संपूर्ण कोथरूडला माहिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे अशा प्रकारचे गुन्हेगारीचे जे काही गुन्हेगार आहेत या राज्यातून या पुणे शहरातून ही गुन्हेगारी कमी झाली पाहिजे। सर्वच नेत्यांचं खऱ्या अर्थाने प्रथम काम आहे। आणि ज्या लोक या काही लोक अशा काही नेते जर चुकीच्या पद्धतीने अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल तर त्या ठिकाणी आपण मी असं म्हटलंय की फक्त मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या सुसंस्कृत पुणे शहराच्या खासदारांनी आमचे नेते अजितदादा पवार यांना राजकारण शिकवू नये। आणि तुम्ही म्हणताय की कोथरूडला माहित आहे की कोणी गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली। कोथरूडचे आमदार आहेत चंद्रकांत दादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ देखील कोथरूडचेच निवासी आहेत। हे का माझ्या राजकारणामध्ये पुनर्जन्म माझे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेला आहे आणि आता मी राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे। त्यामुळं मला काय कुठली पक्षाची कुठली जबाबदारी नाही आहे। मला फक्त एवढंच कळतं की माझा नेत्याबद्दल जर कोणी बोलत आहे तर त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे, एवढीच भूमिका मी माझी मांडली। नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमी तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची देखील आहे, जसं की रोहिदास चोरगे आहेत। नाही, मला त्या बाबतीत काही जास्त बोलायचं नाही। माझं फक्त एवढं म्हणणं आहे की इथून पुढच्या काळामध्ये माझ्या नेत्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते अजितदादा पवार यांच्या बाबतीत जर कोणी चुकीच्या प्रकारचे स्टेटमेंट केले तर निश्चितपणे एक कार्यकर्ता म्हणून एक राष्ट्रवादी पक्षाचा मी त्याला गुन्हेगारांना पाठीशी कोण घालतंय? तुम्ही आता स्पष्टपणे बोलत नाही आहात की कोथरूडमधली गुन्हेगारी हा पुण्यामध्ये चर्चेचा विषय। जरी खासदारांनी त्या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट केलं तरी मी चुकीचं स्टेटमेंट करणार नाही आहे, कारण या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि ते जबाबदारीने प्रत्येकाने बोललं पाहिजे। दरम्यान या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी नेमकी काय टीका केली होती आपण पाहूयात। बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा। या चोरगेबाई कुठेही कशात त्यांचा स्वतःचा कधी संबंध नाही, पण तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेले उमेदवार बघा। म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।